हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तुम्ही सर्वांना पाहिलंच असेल, लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या आजी आता राहिलेल्या नाही आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही गावाला आलो होतो। तर 15-20 दिवस मी तिकडेच होते माझ्या गावी, म्हणजे सासरी, आणि आता मी माझ्या आईकडे आली इकडे। तर आता हे माझ्या आईच्याच घरातून मी व्हिडिओ चालू केला आहे। म्हटलं चला आजपासून तरी ब्लॉग चालू करूया किंवा बनवू काहीतरी। खूप दिवस झाले, म्हणजे 20-25 दिवस झाले मी काहीच व्हिडिओ वगैरे बनवत नाही आहे, कारण असं दुःख वातावरण वगैरे घरात झालं होतं आणि सगळे खूप इमोशनल वगैरे होते। आता सगळे थोडंसं म्हणजे चालू आहे, रुटीनवरती यायला लागले। तर आता मी चालली माझ्या आईच्या शेतामध्ये, कारण की ती शेतामध्ये गेली आहे, तर मी तिच्याकडे आज चालली आहे। चला दाखवते ती काय करते त्या शेतामध्ये। तर हे तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये आपल्या जेव्हा पावसाळा वगैरे होता किती हिरवंगार होतं। आता डोंगर वगैरे सगळीकडे फक्त ओसाड झाले आणि पानं गळले सगळे झाडांचे वगैरे। इकडे केळी पण आहे, तर ती आपण आता उद्या कधी पाहू, आता लेट झाले, आपल्या शेतात जायचं आहे। आणि अक्कांच्या कोंबड्या, ही एकदम गावरान कोंबडी आहे बघा कशा असतात। आणि इकडे तिनं हरभरा आणून टाकलाय, म्हणजे त्याला बडावं लागेल। आणि सगळे शेतामध्ये आता कामं चालले, ते कांदे काढायचे, हरभरा काढायचे, सगळे कामच येतं। हे आमचं इकडं असं आम्ही एकदम डोंगराच्या खुशीमध्ये राहतो असं आहे, कारण तिकडे डोंगर स्टार्ट होते, ते छान आहे। आणि इकडे शेती आहे आमची, हे आमचं अक्काचं घर। चला तर चला आता जाऊ शेतामध्ये। सो ही पायवाट इकडं ही आहे नदी, आणि सगळ्या रस्त्यांना जे माणसं दिसत होते त्यांना बोलून आता इकडे चालली आहे। सगळे बोलत होते कशाला चालली। हे आहे मंदिर, वेलीच्या आईचं वेल आता कट करून मंदिर बांधलंय। आणि जे कोणी रस्त्याने मला दिसत होतं ते सांगत होतं कशाला चालली शेतात, आता वेळ झालाय, तिकडलेच इकडे येतील, पण मला यायचं होतं म्हणून मी आली आहे। त्यामुळं छान आहे शेतात यायला, आणि काय आहे तर बघायला मला आवडतं। आमचं शेत खूप लांब आहे तागडगावचं, मग आम्ही जात नाही आहे तिकडे, तर इकडे जवळ आहे तर मी रस्ते। चलो, हे माझ्या चुलत्यांचे आंबे मोठाले, आणि आमच्या अक्काचे छोटाले आंब्याचं हे सगळं आतमध्ये गेली असते, किती मोठाले झाले। तर आम्ही लास्ट इयर आले तेव्हा किती छोटे होते। आणि चिकूचं झाड पण बघू शकता केवढं मोठं झालंय। बोलते कोण काय कळलं नाही। आणि पण इथे हे लावले, आता हे कसं काढून आतमध्ये जायचं हे मला माहिती नाही। त्याच्यामुळे इकडनं जी वाट दिसते तर ह्याच वाटेनं आता आत मी चालत चालत तिकडे जाणार आहे। म्हणजे इथे जे बसलात ते कांदे काढतात ते तिकडे, ह्याच्यामध्ये काय आता जात नाही मी। तर चला हळूहळू वाट काढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू। सो चिकूच्या झाडांना सगळीकडे चिकू आले तर, आणि इथे छोटाले चिकू आले तर माहिती नाही का। बघा तुम्ही, हे वालं झाड आहे ते, वाट शोधत मी चालले आहे इकडे। आणि हे सगळीकडे वातावरण खूप माझं तरी आहे, तर असं सूर्य मावळायला चाललं इकडे। हे अक्कानं काहीतरी मका करायला टाकले, कांदे तर सगळे काढलेले दिसत आहेत, कांदे काढून झाले सगळे। काय नाही, ते थांब बसणार होते, तूच म्हणली तुझा, मग नंतर बस म्हणून आले मग तुझ्याकडे।
सो हे आहे अक्काचं किचन आणि इकडे मी भात बनवते आणि थोडंसं लाईट म्हणजे एवढीच येते त्याच्यामुळे काही दिसत नाही एवढं आणि नीट आणि क्लीन असतं तिचं किचन. छोटंसंच आहे पण छान असतं. पसारा काही ठेवत नाही, फक्त हे 2 हंडे, एकच हंडा असतो आता, हा 3 ठेवला आहे आत्ता. एक हंडा असतो फक्त तिथे. इकडे पाण्याचे ड्रम आणि बाहेर किंवा इकडे आता माठ भरून ठेवील उन्हाळा लागला म्हणून. आणि इकडे टाकते मी आता आम्हाला खिचडी खायला, त्यासाठी कट केलं एवढंच. सो अंधार पडला एकदम आणि थोडं बाहेर जायचं आहे आम्हाला. सो इकडे बनवलेला आहे आता मी मसाली भात. आणि प्रत्येक वेळेस कसं असतं ना, मी अक्काच्या हाताचा भात खायचे. फर्स्ट टाइम असेल की मी बनवला आहे आणि ती खाणार आहे, म्हणजे आम्ही दोघी खाणार आहेत आता. आणि जातो बाहेर, आता मामा येते तर आमच्या घराला. आता खूप अंधार पडला, तर 7:30 वाजले, तर इकडे लवकरच जातात गावाला. सो आता मला घेते, हा आहे अक्काचा आमच्या. सो आणि आता मी माझं घेते. आणि ताटं ठशांची ताटं. खूप कमी प्रमाणात लाईट इकडे, माहिती नाही असं का अक्काचा बल्बच असा दिसतोय. काय म्हणलं अक्का? इकडे आल्यावर थोडं टेस्टी भात बनतो. हा खाली टॉवेल घेतला कारण ह्याला पाणी लागलं होतं खाली म्हणून. तरी फरची नको. आणि बघू शकता ही फरची तुम्हाला दिसते घरामध्ये आणि माझ्या सासरची सेमच आहे. ही फक्त अक्काच्या किचनमध्ये आणि दुसऱ्या रूममध्ये मग नंतरच्या असे ही वाली आहे व्हाईट कलरची. रोजच बघते अक्का टी व्ही, जेवतो नाही इथं बसणार, टी व्ही चालू. आता आम्ही दोघी माहिले की जेवतोय भात. ऑल टाइम अक्काचा फेवरेट आहे, हो ना ग? काय माहिती. अक्काची पेटी हे माझी जन्मपत्रिका कुंडली पाहण्यासाठी ओपन केली, तर दुसऱ्या काही काही वेगळ्याच गोष्टी सापडल्यात आता. ही आणि माझ्या मैत्रिणीचा फोटो, सुनंदाचा माझा अक्का. कुठे चालली तू? अगं ठेवायचं, थांब ना, हे दाखवून तर हे पण तर टाकू. पप्पा मामाच्या लग्नातला मोठ्या आणि पाठीमागं माझा हात दिसतोय, मी बसले होते. हा 8वीचा फोटो नाही का काका, 8वीला होते मी तेव्हा. माझी बेस्ट फ्रेंड गीता आणि मी कोणतरी गडावरती गेलं तर रायगड का कुठेतरी, तिथे असा फोटो काढला होता एक. आणि दोघीच्या हातात तुम्ही बघू शकता गुलाबाची कळी दिली आहे. आणि हा आहे प्रदीपचा, किती क्यूट दिसत होता लहानपणी. प्रदीप आहे, प्रदीपचाच असं टाळीन ते असत होतं त्याच्यात झाला. आणि हे योगेशचं आयडेंटिटी कार्ड एक सापडले, खूप छोटा दिसत पण असेल. टाळे नुसते हे आणि हे सगळे दिसतंय ना, हे मीच आणलं होतं ना अक्का. काय योगेने आणलं हे? बाबेने आणले का तुझ्या? बापानं नसेल आणलं हे, रायगडचे वगैरे का आम्हीच आणलं होतं सहलला गेल्याच्या नंतर कोणीतरी. मग ती बापानं, थांब 1 मिनिट टाकते मला बघू दे त्यात काय नाही का. हाय थांब ना, म्हातारीचं दाखवते ना. बाई काय दाखवते म्हातारीचं? अगं तुझी सासूबाई अक्का, मला तुझ्या सासूबाई सारखं दिसते. मला तर माझा चेहरा म्हाताऱ्यासारखा दिसतो. कोणासारखं आहे? चल टाक जाऊ दे. अगं सांग की, चल जाऊ दे, चल म्हातारी म्हणायची काय म्हातारीचा चेहरा असं जायचं माझा पण. हाईट पण माझी कमीच आहे तिच्यासारखीच. आणि हे कोण, हे कोणते आत्ते मोठे हातात का? लंकाताई. आणि हातातलं कोण आहे ते? गुड्डी. हे बापाचा पप्पाचा, इथे माझे पप्पा. ही आजी, आजीचा फोटो. आजी माझी चांगली होती पण मी काय अक्काने पण पाहिली नाही. आणि माझा 11वीचं इथेच राहिलं होतं अक्का माझे. आणि 1 मिनिट थांब, 1च मिनिट. हे पप्पाचं आहे 10वीचं. किती 1995ला पप्पाचं मार्चमध्ये 10वी झालं. आणि पप्पाची जन्मतारीख 12/6/1978. आणि मी झाले 1997ला, 2च वर्षांनी. आणि मार्क बघा आणि विषय. सो आता बसले
फ्रेश वगैरे होऊन बाहेर गेलतो, जाऊन पण आलो. ताकाची TV बघतोय. लाईट इथे कमी जास्त होतीये नुसती सारखीच.